नमस्कार, हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला मग आज आपण बनवणार आहोत नारळाची बर्फी। नारळाच्या बर्फीसाठी आपण ओलं नारळ घेतलेला आहे, हे आपण किसून घ्यायचं। नंतर आपण गुळाचा पाक करून घ्यायचा आहे आणि गावरानी तूप घेतलेला आहे। चला आता आपण हे खोबरं किसून घेऊ। आपण आता हे खोबरं किसून घेतलेलं आहे। चला आता आपण हे भाजून घेऊ। कढई आपण तापून घेतलेली आहे। आता गावरानी तूप टाकून घ्यायचे। आता यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आपला ओल्या नारळाचा। याला आपण भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी। आपलं खोबरं आता भाजून झालेलं आहे। चला आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊ। गुळाचा पाक बनवण्यासाठी आपण थोडंसं गावरानी तूप घेतलेलं आहे। आता आपण हे गुळाचा पाक बनवून घेऊ। आपला एक तारीचा पाक झालेला आहे। आपण आता खोबऱ्याचा किस गुळाच्या पाकमध्ये आपण आता टाकून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। आपण आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। खोबऱ्याच्या बर्फीचा आता आपलं रेडी झालेलं आहे। चला आता आपण हे प्लेटमध्ये टाकून घेऊ। आता आपण हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे पूर्ण। आपण आता याला छान पसरून घ्यायचं आहे। आपण आता हे पसरवून घेतलेलं आहे। आता आपण याला थोड्या वेळसाठी थंड व्हायला ठेवू। थंड झालं की मग आपण याला कट करू। आपलं आता हे बेटर गार झालेलं आहे। आता आपण यांना कट करून घ्यायचे। आपण आता कट करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान झालेली, किती मस्त झालेली आहे। आपली आता खोबऱ्याची बर्फी आपली रेडी झालेली आहे, छान झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।